मराठी PYQ या सिरीजच्या आजच्या सेशनमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपल्याला जे काही आपण सिरीज सुरू केली आहे त्या सिरीजमध्ये वेगवेगळ्या टॉपिकवरचे प्रश्न आपण घेतोय, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विश्लेषित करून घेतोय। आजच्या लेक्चरमधला सर्वात पहिला प्रश्न आहे। आता पहिला प्रश्न विचारलेला आहे शब्दसंग्रहावरती, जोड्या जुळवा यावरती प्रश्न विचारलेला आहे। बघा आता पहिला जे काही आपल्याला जोड्या जुळवा सांगितलेले आहे त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आलेला आहे सिद्ध शब्द। सिद्ध शब्द म्हणजे काय? साधित आहे, सामासिक आहे आणि अभ्यास्त आहे। या संकल्पना तुमच्या क्लिअर असाव्यात। सिद्ध शब्द म्हणजे काय असतं, कशाला म्हणतात? तर मित्रांनो, सिद्ध शब्द म्हणजे काय असतं की जो शब्द आलेला असतो त्या दिलेल्या शब्दाचं मूळ रूप याला मराठीमध्ये सिद्ध शब्द म्हणून ओळखलं जातं। दुसरा आपल्याला दुसरा शब्द आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे साधित। साधित म्हणजे काय की मूळ शब्दामध्ये झालेला जो बदल असतो, मूळ शब्दात झालेला बदल त्याला मराठीमध्ये मूळ शब्दात झालेला बदल होऊन तयार झालेला जो काही शब्द असतो त्याला मराठीमध्ये साधित म्हणतात। आता पोरं काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे तर्क वितर्क अर्थ ते लावत असतात। सिद्ध म्हटल्यानंतर आपल्या कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर असाव्यात। तर सिद्ध म्हटल्यानंतर मूळ रूप असतं आणि त्याच्यानंतर लिहून देतो मी इथं, सिद्ध म्हटल्यानंतर मूळ रूप असतं आणि साधित म्हटल्यानंतर त्याच्या मूळ रूपामध्ये बदल असतो। आणि त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये सामासिक शब्द म्हटल्यानंतर जी शब्द कुठून आलेली असतात, संस्कृतमधून आलेली असतात, त्यांचा वापर आपण मराठीमध्ये करत असतो। जेव्हा आपल्याला समास हा घटक आपण अभ्यासतो त्यातला हा महत्त्वाचा पार्ट आहे की त्या प्रत्येक म्हणजे समासामध्ये आलेला प्रत्येक शब्द हा सामासिक शब्द असतो। मग तो कुठनं येतो? तो संस्कृतमधून मराठीमध्ये त्याचा वापर केला जातो, म्हणून ती सामासिक शब्द। आणि सामासिक शब्द कशा पद्धतीने आलेली असतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एखाद्या समास म्हणजे काय की एखादा शब्द असेल त्या शब्दाचा विग्रह करणे किंवा विग्रह करून दिलेल्या शब्दाची जोडणी करणे त्याला आपण समास म्हटलं ना आपल्या भाषेमध्ये कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या। त्याच्यानंतर अभ्यास्त म्हटल्यानंतर काय, तर अभ्यास्तचे हे 3 उपप्रकार पाडलेत ना आपण। सर्वात पहिला कोणता घेतला? पूर्ण अभ्यास्त घेतला, दुसरा अंश अभ्यास्त घेतला, नंबर 3 मध्ये आलो आपण अनुकरण वाचक मध्ये आलो। अनुकरण वाचक ह्या तिसरा प्रकार घेतला। म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं तर हे जे काही पूर्ण अभ्यास्त आहे तर या कन्सेप्ट मी आधी पण सांगितलेल्या आता पण सांगतो। दुसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे अंशाभ्यास्त आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अनुकरण वाचक। अशा 3 प्रकारांमध्ये अभ्यास्त शब्द याची विभागणी आहे। पूर्ण अभ्यास्त म्हणजे काय रे मित्रांनो, तर जर आपण लक्षात घेतलं तर पूर्ण अभ्यासामध्ये जो पहिला शब्द असतो तोच दुसरा शब्द येणं म्हणजे पूर्ण अभ्यास्त। म्हणजे थोडक्यात सर्वांना समजावं म्हणून हा शब्द मी घेतो, घर हा पूर्ण अभ्यास्त आहे, कारण की जो पहिला शब्द आहे तो दुसरा शब्द आहे, दोघं शब्दांना इथं अर्थ असतात, तो पूर्ण अभ्यास्त असतो। त्यानंतर अंशाभ्यास्त म्हणजे काय की अंशाभ्यास्त म्हणजे समजा तड फड जेव्हा पहिला शब्द असतो जेव्हा तो दुसरा शब्द येतो का नाही तर दुसरा शब्द हा बदलून येत असतो। म्हणजे दुसऱ्या शब्दातील एखादं अक्षर तिथे बदलून येत असते। म्हणजे तड फड म्हणजे फ हे एक अक्षर बदलून आलेलं आहे। मग जेव्हा एकच अक्षर बदलून येतं का नाही तेव्हा ते काय असतं? अंशा अभ्यास्त असतं। मग जेव्हा हा जो दुसरा शब्द असतो या दुसऱ्या शब्दाला या प्रकारामध्ये अर्थ नसतो। हा एक कन्सेप्ट आहे किंवा ही एक तिथं एक महत्त्वाची बाब आहे, बरोबर? म्हणजे या सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असाव्यात। आणि त्यानंतर जर आपण लक्षात घेतलं अनुकरण वाचक, तर अनुकरण वाचक मध्ये काय असतात, तर अनुकरण वाचक मध्ये आलेले जे काही शब्द असतात तर ती संपूर्ण शब्द ध्वनियुक्त असतात, त्याला अनुकरण वाचक असं म्हटलं जातं, बरोबर ना? म्हणजे टक टक टप टप हे जे काही शब्द आहेत का नाही, टप टप असेल, आता काही जण म्हणत असतील की सर पूर्ण अभ्यासामध्ये बी तर तसंच आहे, बरोबर, पण इथं ध्वनी कुठेतरी क्रिएट होतोय, ध्वनी कुठेतरी निर्माण होतोय टक टक म्हणून, बरोबर? जरी दोघं शब्द एकत्र येत असली पण त्यातनं ध्वनी प्रकट होतोय म्हणून त्याला अनुकरण वाचक म्हटलं जातं। म्हणजे या 4 प्रकारांची अशा पद्धतीची थोडक्यात माहिती। मग आता आपल्याला जोड्या जुळव्यात सांगितलेले आहे। आता सिद्ध शब्द म्हटल्यानंतर या सिद्ध शब्दाची जोडी कुठली लागणार आहे, तर सिद्ध शब्दाची जोडी जोडणारे जा, ए, कर, खा, पी, घे, बरोबर ना? मूळ रूप आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं प्रत्यय जोडलेला नाही, त्याच्या मूळ रूपामध्ये बदल झालेला नाही। ओके, त्याच्यानंतर साधित शब्द म्हटल्यानंतर काय की जो मूळ शब्द असतो त्याच्या मूळ रूपामध्ये बदल झालेला असतो। म्हणजे जसं की त्या ठिकाणी आता हे 4 शब्द इथं आलेले आहे, सॉरी 3, शिलाई आहे, लढाऊ आहे आणि पुजारी आहे। कारण की आपण जर लक्षात घेतलं तर मूळ रूप जर बघितलं तर शिला या शब्दाला ही जोडलेला आहे,
त्याच्यानंतर पुढं काय ते लढा, बरोबर, किंवा लढ हे मूळ रूप आहे, त्याला तुम्ही आऊ अशा प्रकारचा प्रत्यय जोडू शकतात, किंवा लढा अधिक ई अशा प्रकारचाही प्रत्यय तिथे जोडू शकते, बरोबर. म्हणजे दोन पद्धतीने प्रत्यय तिथे जोडू शकतात. नंबर 3 मध्ये तुम्ही आला तर पूजा अधिक री, री म्हटल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे पूजा अधिक री हे प्रत्यय त्याला जोडलेला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की आरी अशा प्रकारचं, सॉरी, तिथं जे काही त्या ठिकाणी प्रत्यय तुम्ही अशा पद्धतीने प्रत्यय घेऊ शकतात. आ ई अशा पद्धतीचं प्रत्यय तिथे जोडलेलं आहे. म्हणजे हे जे काही त्या ठिकाणी मराठी प्रत्यय जोडून आलेली आहेत तर त्या पद्धतीने ही शब्द तयार झालेली आहेत. म्हणजे पुजारी हा एक शब्द तिथं बनलेला आहे. म्हणजे पूजा या शब्दाला जे काही त्या ठिकाणी आई हा प्रत्यय जोडलेला आहे, म्हणून त्याच्या मूळ रूपामध्ये बदल ही जोडी त्याची जुळते आहे. सामासिक शब्द मी तुम्हाला सांगितले की जे संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले असतात आणि वापरले जातात. म्हणजे कशा पद्धतीने देवघर, देवघर कुणाला म्हणतो आपण, जे देवाचं घर असतं त्याला देवघर आपण म्हणत असतो. त्यानंतर दुसरा शब्द पोळपाट, सर्वांना परिचित असणारा शब्द आहे हा. पोळपाट म्हटल्यानंतर काय की पोळ्यांचे पाट, की ज्याच्यावरती पोळ्या टाकल्या जातात, बरोबर. त्यानंतर 3 नंबरला आहे नीळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो, बरोबर ना. म्हणजे हे उदाहरण जे काही आलेलं आहे नीळकंठ हे कर्मधारय तत्पुरुषचं आलाय. त्याच्यानंतर हे विभक्ती तत्पुरुषची दोघं उदाहरण आहेत. म्हणजे समासाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर फक्त आपल्याला शब्द विचारलेला आहे म्हणून सामासिक शब्द ही त्याची जोडी जोडते आहे. अभ्यासामध्ये आलो आपण इकडे बघा. आता घर घर म्हटल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं, त्यानंतर हळूहळू म्हटल्यानंतर सांगितलं शेजारी पाजारी. बघा आता पाजारी म्हटल्यानंतर एक अक्षर बदलून आलेला आहे, म्हणजे पूर्ण अंशाभ्यास्त तो शब्द इथं समाविष्ट आहे. आपल्याला प्रश्न विचारलेला होता डायरेक्ट मुख्य प्रकारावरती प्रश्न विचारलेला होता, बरोबर. जो मुख्य प्रकार आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता, म्हणून अशा पद्धतीच्या ह्या जोड्या जोडल्यात. आता कोणत्या पर्यायामध्ये बसतंय ते बघा एकदा. बघा आता पहिल्याचं 4 आहे म्हणजे हे आहे, दुसऱ्याचं 3 आहे म्हणजे बरोबर आहे, तिसऱ्याचं 2 आहे, तिसऱ्याचं जे काही त्या ठिकाणी तिसऱ्याचं जर आपण लक्षात घेतलं तर 2 आहे, बरोबर. त्याच्यानंतर चौथ्याचं 1 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने सविस्तर विश्लेषण तुम्हाला मी या प्रश्नाचं दिलं. त्यानंतर पुढे दुसरा प्रश्न आहे बघा प्रयोगावरती. मी काल पण बोललो की प्रयोग लक्षात ठेवायचे असतील, म्हणजे आधीच्या लेक्चरला सुद्धा तुम्हाला सांगितलंय की प्रयोग जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर एक पेज ऍड करतो मी. त्या पेजवरती तुम्हाला सांगतो की प्रयोग जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर फक्त आणि फक्त ह्या ज्या काही कन्सेप्ट सांगतोय त्या कन्सेप्ट तेवढ्या फक्त लक्षात असू द्या. या व्यतिरिक्त काही जरी नाही तुम्हाला समजला प्रयोगा तरी चालणार आहे. 1 मार्क तुम्हाला 100% इथं भेटणार आहे. प्रयोग म्हटल्यानंतर मुख्य प्रयोगाचे किती प्रकार पडतात? वर्ग 3 ला TCS IBPS ने बऱ्याचदा विचारलेला हा प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला सांगणं असतं की सर प्रयोग हा घटक आम्हाला खूप अवघड जातो, पण एकदम सोप्या पद्धतीने हा संपूर्ण प्रयोगाचा प्रकार किंवा प्रयोग हा घटक मी विद्यार्थ्यांना शिकवत असतो. सर्वात पहिला प्रकार येतो तो म्हणजे कर्तरी प्रयोग. नंबर 2 मध्ये येतो तो म्हणजे कर्मणी प्रयोग. ओके, कर्मणी प्रयोग. आणि नंबर 3च्या प्रकारामध्ये येतो तो म्हणजे भावे प्रयोग. अशा प्रकारे या 3 प्रयोगाचे प्रकार इथं आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. फक्त एका एका शब्दामध्ये हे संपूर्ण प्रकार तुमच्या समोर मांडतो. या व्यतिरिक्त तुम्ही काही नाही लक्षात ठेवलं तरी चालणार आहे. कर्तरी प्रयोगामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर कर्तरी प्रयोगामध्ये महत्त्वाची गोष्ट असते की वाक्यामध्ये जो आलेला कर्ता असतो मित्रांनो, तो कर्ता नेहमी प्रथमेत असतो, त्याला कधीही प्रत्यय जुडलेला नसतं. मग इथं कर्तरी प्रयोगामध्ये फक्त एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना, इथं कर्तरी प्रयोग संपला. समजलं का? दुसरं काही नका लक्षात ठेवू. त्याच्यानंतर कर्मणी प्रयोगाकडे या. आता कर्मणी प्रयोगामध्ये आपण लक्षात घेतला तर जो कर्ता असतो का नाही, कर्त्याला नेहमी प्रत्यय असते. कुठे? कर्मणी प्रयोगामध्ये नेहमी प्रत्यय असते. एवढंच लक्षात ठेवा, फक्त विषय संपला. इकडं कर्त्याला प्रत्यय नसते तो कर्तरी प्रयोग असतो, इकडं कर्त्याला प्रत्यय असतं तो कर्मणी प्रयोग असतो. त्याच्यानंतर वाक्यामध्ये जे कर्म असते ते आलेलं जे कर्म असतं का नाही कर्मणी प्रयोगामध्ये, तर नेहमी ते प्रथमेत असते. लक्षात असू द्या, इथं सुद्धा कर्म प्रथमेत किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असू शकतं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट याला ओळखण्याची महत्त्वाची खूण एकच आहे, महत्त्वाचं वैशिष्ट्य एकच आहे, ते म्हणजे काय की कर्ता जो आलेला असतो तो प्रथमेत असतो. बाकी काही लक्षात ठेवू नका.
इकडं कर्माला प्रत्यय कधीच नसते, कर्त्याला नेहमी प्रत्यय असते. आता क्रियापद कसं असतं, काय असतं, हा कन्सेप्च्युअल पार्ट आहे. मला कमेंट्स करून सांगा की सर एक सविस्तर लेक्चर प्रयोगावरती घ्या. मी आवर्जून आपल्या युट्यूब चॅनलवरती लक्ष मराठी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती एक लेक्चर आवर्जून घेणार. तिसरा प्रकार येतो तुमचा भावे प्रयोग. भावे प्रयोगामध्ये वाक्यामध्ये आलेला कर्ता रे मित्रांनो आणि वाक्यामध्ये आलेला कर्म या दोघांना प्रत्यय असतात. हे कधीही प्रथमा विभक्तीमध्ये नसतात. इथं भावे प्रयोग संपला. म्हणजे एक एक शब्दामध्ये अगदी सेकंदाच्या आत तुम्हाला प्रयोगाचं उत्तर आता काढता येणार आहे. तर चला आपल्याला विचारलेल्या प्रश्नाकडे मार्गस्थ होऊया. प्रश्न विचारलाय जोड्या जुळवावरती. थोडं मराठी पाऊल पडतंय पुढं जर गेलात तर संकीर्ण प्रयोग. हा प्रयोगाचा प्रकार सुद्धा आपल्याला सर्वोत्कृष्ट पद्धतीने अभ्यासणं महत्वाचं आहे. आता पहिला प्रकार दिला आपल्याला कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोग हा पहिला प्रकार जर दिलेला आहे तर यामध्ये आपल्याला माहिती असावं की जिथं वाक्यामध्ये कर्ता प्रथमामध्ये दिसणार आहे त्याला डायरेक्ट तुम्ही काय म्हणा, त्याला डायरेक्ट तुम्ही काय म्हणू शकता, त्याला कर्तरी प्रयोग म्हणू शकतात. तो जातो, जाणारा कोण आहे रे, तो आहे. म्हणजे वाक्यामध्ये आलेला जो काही कर्ता आहे तो कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये आहे. म्हणजे बाकी दुसरीकडे काहीच बघू नका. काही जण म्हणतील सर पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा कर्ता प्रथमामध्ये आहे, पण त्याची संकल्पना एक वेगळ्या पद्धतीची आहे. ते पुढे मी आता बोलतो. दुसरा आपल्याला प्रकार दिला होता तो म्हणजे कर्मणी प्रयोग. जिथं कर्त्याला प्रत्यय असणारे तो कर्मणी प्रयोग असणारे, बाकी काही डोक्यात घेऊ नका. फक्त कर्म तिथं प्रथमामध्ये असावं लागतं. म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं तर रामाने, बरोबर ना, त्याने, या दोघांमध्ये कर्त्याला प्रत्यय तृतीय विभक्तीचीच प्रत्यय जुडली आहेत. पण दोघांमध्ये फरक काय की थोडा आता कर्माकडे यायचं आहे तुम्हाला. ज्या ठिकाणी कर्म प्रथमा विभक्तीमध्ये असणारे ते कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असणार आहे. कारण की आता बघा, त्याने कविता लिहिणारा कोण आहे रे, तो. म्हणजे वाक्यामध्ये कर्ता आलेला आहे, कर्त्याला प्रत्यय आहे. लिहिलेली काय आहे कविता, वाक्यामध्ये कर्म आहे, कर्माला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय नाही. म्हणजे बीची जोडी 3 जुडणार आहे कन्फर्म. कारण की कर्मणी प्रयोगामध्ये आलेलं कर्म नेहमी प्रथमा विभक्तीमध्येच असते. तिसरा पर्याय आपल्याला दिला होता भावे प्रयोग. भावे प्रयोग म्हटल्यानंतर वाक्यामध्ये आलेला कर्ता कर्म दोघांना प्रत्यय असतात. मग आता इथं जर मारणारे कोण आहेत तर मारणारे श्रीराम आहेत, बरोबर. त्याच्यानंतर मारलेला काय आहे, रावण आहे. म्हणजे वाक्यातील जे काही कर्ते श्रीराम आहेत त्यांना सुद्धा प्रत्यय जुडलेला आहे. रावण म्हटल्यानंतर कर्म आहे, कर्माला सुद्धा प्रत्यय आहे. म्हणजे कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय आहे. मग कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय असतील तिथं काही विचार करायची गरज नाही. तिथं सरळ सरळ जोडी जुडणारे भावे प्रयोग. त्याच्यानंतर थोडं पुढे या संकीर्ण प्रयोग. संकीर्ण प्रयोगाचे प्रकार तुम्हाला सर्वांना माहिती आहे. संकीर्ण प्रयोग म्हटल्यानंतर कर्तृकर्म संकर हा एक प्रकार येतो. कर्मभाव संकर हा दुसरा प्रकार येतो. कर्तृभाव संकर हा तिसरा प्रकार येतो. आणि कर्तृकर्म भाव संकर, कर्तृकर्म भाव संकर हा चौथा प्रकार येतो. या संपूर्ण प्रकारांना काय म्हटलं जातं तर या संपूर्ण प्रकारांना म्हटलं जातं संकीर्ण प्रयोग, किंवा याला म्हटलं जातं मिश्र प्रयोग, किंवा याला म्हटलं जातं संकर प्रयोग. अशा प्रकारे प्रयोगाचे प्रकार आहेत. या कन्सेप्ट एका शब्दामध्ये संपूर्ण कन्सेप्ट मी क्लिअर करून देणार. त्याच्याकरता मी थंबनेलवरती सांगितलंय की अशा प्रकारचे PYQ जर तुम्ही बघितले निश्चितच संपूर्ण कन्सेप्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून क्लिअर होणार आहे. नाही समजलं किंवा काही अडचण असेल, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, माझा संपर्क नंबर आहे, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता संकीर्ण प्रयोग म्हटल्यानंतर तू त्याला न्यायचे होतेस अशा पद्धतीचं उदाहरण तिथं आलेलं आहे. ते कोणत्या प्रयोगाचं आहे, काय आहे ते ह्या प्रकारामध्ये याच्या सविस्तर संकल्पना अभ्यासल्यानंतर त्या समजतील. पुढे आलेली आहेत उदाहरणं. मग अशा प्रकारच्या जोड्या जुडल्यानंतर कोणता पर्याय बरोबर असणार आहे तर आता एचं 4 2 ठिकाणी म्हणजे 3 आणि 4 तर गेला. त्याच्यानंतर बीचं 3, बीचं तर इथं पण आहे, इथं पण आहे. भावे प्रयोग 3चं 1 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न होता. त्यानंतर पुढे जर गेलात तर बघा, तद्धित प्रत्यय कोणत्या शब्द जातींना लागतात. सर्वात महत्वाची गोष्ट की जे काही प्रत्यय आहेत त्या प्रत्ययाचे, प्रत्यय म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना माहिती असावं. प्रत्येक प्रश्नाचं जे काही विश्लेषण आहे माझं ते सविस्तर आहे. तुमच्या ज्या संकल्पना आहे मराठीच्या त्या उत्कृष्ट पद्धतीने इथं क्लिअर होणार आहेत. तर इथं जर आपण लक्षात घेतलं, प्रत्यय म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असावं प्रत्यय म्हणजे काय. प्रत्यय कशाला म्हणतात की एखादं मूळ रूप असेल किंवा एखादा शब्द असेल, एखादं नाम असेल, त्याच्यानंतरून जुळणारेलं एखादं जे अक्षर असतं का नाही आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवा. म्हणजे मी जर असं म्हटलो की घर याचं सामान्य रूप होणार घरा,
त्याच्यानंतर त्याला जुडलं ने, बरोबर ना, म्हणजे घराने, म्हणजे हे मूळ नाम होतं काय घर, त्याचं मूळ रूप सामान्य रूप झालं घरा, त्याला प्रत्यय जुडलेला आहे ने, म्हणजे एखाद्या मूळ रूपाला नंतरून जुडलेलं एखादं जे काही अक्षर असतं त्याला मराठीमध्ये प्रत्यय म्हणतात. ही प्रत्ययाची संकल्पना इथे आहे. मग कारण मित्रांनो या प्रत्ययाचे हे दोन प्रकार पडतात. एक सर्वात पहिला प्रकार आहे तो जो तुम्ही ऐकलं असेल नसेल, कृत, किंवा त्याला म्हटलं जातं धातू साधित किंवा धातू साधिते, हा एक पहिला प्रकार आहे तो प्रत्ययाचा. त्याच्यानंतर नंबर 2चा प्रकार जो काही येतो, मी थोडी संकल्पना आधी क्लिअर करून देतो आणि मग उत्तराकडे जाऊया आपण. बघा आता दुसरा जो प्रकार येतो का नाही, तो दुसरा प्रकार येतो तद्धिते, बरोबर, किंवा त्याला म्हटलं जातं शब्द साधिते, असं सुद्धा त्याला म्हणतात. हे प्रत्ययाचे दोन प्रकार आहे. मग कृत किंवा धातू साधिते म्हणजे काय असतं की जेव्हा धातूला एखादं प्रत्यय जुडलेलं असतं, जेव्हा धातूला एखादं प्रत्यय जुडलेलं असतं, धातू म्हणजे कोणता, पळ, धाव, बरोबर ना, अशा प्रकारचे धातू, बरोबर, खा, अशा प्रकारचे धातू यांच्या मूळ रूपामध्ये बदल होऊन यांना जेव्हा एखादा प्रत्यय जुडतं आणि एखादा प्रत्यय जुडल्यानंतर यांच्यापासनं जो काही शब्द बनत असतो किंवा यांच्यापासून जो काही शब्द तयार होत असतो, तर त्या शब्दाला काय म्हणतात मित्रांनो मराठीमध्ये, तर त्या शब्दाला म्हटलं जातं कृदंत. आता कृदंत काय कन्सेप्ट आहे, जेव्हा आपण क्रियापद अभ्यासतो तेव्हा क्रियापदामध्ये या सर्वच्या सर्व कन्सेप्ट आपल्याला प्रॉपर पद्धतीने क्लिअर होतात. पण सांगण्याचा उद्देश की प्रत्येक दोन पद्धतीने जुळत असतं. एक म्हणजे कृत असतं किंवा एक म्हणजे काय धातू साधिते असतं, म्हणजे धातूचं पर्याय नाव तुम्ही कृत असं म्हणू शकतात. त्याच्या मूळ रूपाला जेव्हा प्रत्यय जुळतं तर त्यापासून नवीन शब्द म्हणजे दुसरा शब्द बनत असतो, त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होत असतो, तेव्हा त्या ठिकाणी जो बनणारा शब्द असतो त्याला मराठीमध्ये कृदंत म्हणून ओळखलं जातं. थोडं पुढे या, जर आपण आता लक्षात घ्या, आता समजा खा आहे, खाला जर आपण अशा प्रकारची प्रत्यय जोडली, खा अधिक नारी, बरोबर, मी जर अशा प्रकारचा शब्द तयार केला खानारी, बरोबर, तर याला म्हणतात मराठीमध्ये कृदंत. समजलं का, याला काय म्हणतात मराठीमध्ये कृदंत. कृदंत हा वाक्यामध्ये आल्यानंतर काय करत असतो मित्रांनो, तर कृदंत जेव्हा वाक्यामध्ये येतं का नाही, तर तो क्रियावाचक शब्द म्हणून आलेला असतो, तो क्रिया दर्शवण्याचं काम करत असतो. समजलं का, तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, तो फक्त क्रिया दर्शवण्याचं काम तिथे तो करत असतो. म्हणजे अशा पद्धतीच्या काही संकल्पना आहेत. आता आपल्याला एवढं डिटेल मला एवढं सांगता येणार नाही, कारण की विषय काय, मला मर्यादा आहे, प्रश्नांचं विश्लेषण आपल्याला घ्यायचं आहे, त्याच्याकरता मी कमी कमी प्रश्न घेतोय की जेणेकरून लेक्चर जास्त लेंदी नको व्हायला, जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची आहे. त्याच्यानंतर पुढे झाला तर तद्धित किंवा शब्द साधिते. मग तद्धित किंवा शब्द साधिते म्हणजे काय, तर याची व्याख्या अशा पद्धतीची आहे की जेव्हा तद्धिती किंवा शब्द साधिते अशा प्रकारच्या म्हणजे त्यामध्ये धातू सोडून, बरोबर, धातू सोडून इतरांना जे काही प्रत्यय जुळतात, धातू सोडून इतरांना, मग इतरांना म्हणजे कुणाला मित्रांनो, नाम असेल किंवा तिथं सर्वनाम असेल किंवा विशेषण असेल किंवा इतर सर्वच्या सर्व अव्यय असतील, यांना जे काही त्या ठिकाणी प्रत्यय जुळतात, बरोबर, आणि त्यांच्यापासून जे काही नवीन शब्दजात तयार होते किंवा नवीन शब्द म्हणा किंवा नवीन शब्दजात, नवीन शब्दजात जी काही त्या ठिकाणी तयार होत असते त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्याला मराठीमध्ये म्हणतात तद्धिते किंवा शब्द साधिते. अशा पद्धतीच्या या संकल्पना. मग आपल्याला आत्ता काय प्रश्न विचारलेला आहे, आत्ता फक्त मी एवढ्यावरतीच थांबणार या संकल्पनांच्या बाबतीत. आता मी थोडं प्रश्नाकडे येणार आहे, बरोबर, कारण की सर्वच जर तुम्हाला आता इथं मला सांगणं शक्य नाही, कारण की प्रश्न विश्लेषण घेतोय आपण, टॉपिक अभ्यासत नाहीये. जेव्हा टॉपिक मी अभ्यासतो तेव्हा या सर्व कन्सेप्ट मी प्रॉपर पद्धतीने अजून याच्यापेक्षा जास्त क्लिअर करून देतो, उदाहरणं जास्तीत जास्त घेतो, माझ्या बॅचमध्ये मी घेतलेली आहेत. तर बघा आता तद्धित प्रत्यय कोणत्या शब्द जातींना लागतात, आता क्रियापदांना लागत नाही का, कारण की क्रियापदांना प्रत्यय लागण्यासाठी स्पेशल प्रत्ययाचा टॉपिकच आहे, त्याच्यामुळे इकडं हा प्रकार येणार आहे. तिथं येतात शब्दजात, नाम ही शब्दजात येते, विशेषण ही शब्दजात येते, अव्यय ही शब्दजात येते. तिघ प्रकार इथं सांगितलेले म्हणजे BCD, बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. त्याच्यानंतर बघा आता आंबा चवीला गोड होता या वाक्यातील चतुर्थीच्या उपपदार्थांचा अर्थ काय. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही अभ्यासलाय की एकीकडं असतं कारक अर्थ, बरोबर, आणि एकीकडं असतं मित्रांनो उपपदार्थ. जेवढं त्या ठिकाणी कारक अर्थाला महत्व आहे तेवढंच उपपदार्थांना महत्व आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून.
किंवा वाक्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा तेवढंच महत्व आहे. आता कारक अर्थ म्हणजे काय असतं रे मित्रांनो? कारक अर्थ म्हणजे सर्वांना माहिती आहे की नाम किंवा सर्वनाम याचा क्रियापदाशी असणारा जो काही संबंध असतो त्याला कारक अर्थ म्हणून ओळखलं जातं. आणि त्याच्यानंतर मग उपपदार्थ म्हणजे काय? तो उपपदार्थ म्हणजे नाम किंवा सर्वनाम याचा क्रियापदाव्यतिरिक्त क्रियापद सोडून आलेले जे काही इतर शब्द असतात वाक्यामध्ये त्याची सुद्धा म्हणजे त्याचं सुद्धा तेवढंच महत्व त्या वाक्याच्या दृष्टिकोनातून आलेलं असतं, म्हणून त्याला उपपदार्थ असं म्हटलं जातं. मग जी शब्द कारक अर्थाचं काम करत नाही ती उपपदार्थाचं काम करतात, तेव्हा त्यांना जी काही आपली विभक्तीची प्रत्यय ठरलेली आहेत तर ती विभक्तीची प्रत्यय त्या शब्दांना सुद्धा जोडून आलेली असतात. आणि ज्या शब्दांना ही संपूर्ण विभक्तीची प्रत्यय जुळतात तर त्या शब्दांना ती विभक्तीची प्रत्यय जुळून त्या विभक्तीच्या प्रकारांचं म्हणजे विभक्तीचे काही प्रकार आहेत सर्व प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन, तर त्या प्रत्यय जुळल्यानंतर त्या प्रकारातून तो अर्थ तिथे प्रकट होत असतो. ओके, म्हणजे आपल्याला पहिला पर्याय दिला होता परिमाण म्हटल्यानंतर मी जर तुम्हाला साधं उदाहरण सांगितलं की पेट्रोल, जर मी अशा पद्धतीने बोललो पेट्रोल लिटरला मिळते, बरोबर, म्हणजे जर आपण आता इथं लक्षात घेतलं पेट्रोल लिटरला मिळते अशा पद्धतीने जर मी तिथं लिहिलं तर लिटरला म्हटल्यानंतर हे परिमाण झालं, म्हणजे हा कारक अर्थ नाहीये पण हा उपपदार्थ आहे, बरोबर ना. मग परिमाण म्हटल्यानंतर इथं तो परिमाण प्रकट करतोय. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्यय जुडल्यानंतर ते विभक्ती प्रकारामध्ये तो त्याचा अर्थ प्रकट करत असतो. मग इथं अर्थ प्रकट करतोय तो परिमाणाचा. त्याच्यानंतर दुसरा पर्याय आपल्याला दिला होता मूल्य म्हटल्यानंतर काय येतं? तर मूल्य म्हटल्यानंतर बघा रुपयाला 4 गोळ्या मिळतात, म्हणजे अशा पद्धतीने रुपयाला किती गोळ्या मिळतात? तर रुपयाला 4 गोळ्या मिळतात रुपयाला, म्हणजे 4 गोळ्यांचं मूल्य किती झालं रुपयाला. ला म्हटल्यानंतर चतुर्थी भक्तीचा प्रत्यय जुडलाय. विषय म्हटल्यानंतर आंबा चवीला गोड आहे, बरोबर, आंबा चवीला गोड आहे, म्हणजे इथं त्या विषयाचा त्यातनं अर्थ प्रकट होतो आहे. त्याच्यानंतर योग्यता, बरोबर, सौरभ किंवा मुलगी लग्नाला आली, किंवा सौरभ लग्नाला आला. आता लग्नाला आला म्हणजे कुणाचं लग्न होतं अशातला प्रकार नाही, तर त्यांचं लग्न करण्याचं जी काही एज आहे तर त्या एज मध्ये ते आलेत, समजलं, म्हणजे योग्यता. म्हणजे अशा पद्धतीने जर आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला की चतुर्थी विभक्तीच्या उपपदार्थाचा अर्थ काय किंवा कोणत्याही विभक्तीचा विचारू द्या तर अशा पद्धतीच्या या सर्व संकल्पना आपल्या क्लिअर असाव्यात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे की त्या उपपदार्थावरून जे उदाहरण आलेलं असतं तो अर्थ प्रकट त्यातनं होत असतो. त्यानंतर 5 नंबरमध्ये बघा आता खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषणांचा गट ओळखा. आवृत्ती म्हणजे तुम्हा सर्वांना माहिती आहे की ज्या विशेषणातून नामाची आवृत्ती किंवा पुनरावृत्ती दर्शवली जाते त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? आवृत्तीदर्शक विशेषण म्हणतात. म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं की दररोज प्रतिक्षण, दररोज म्हणजे इथं झाली नामाची आवृत्ती, दररोज क्रिया घडते आहे. प्रतिक्षण म्हणजे काय? प्रत्येक क्षणाला क्रिया घडते आहे, म्हणजे इथं नामाची आवृत्ती दर्शवलेली आहे. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर दररोज म्हटल्यानंतर प्रतिक्षण म्हटल्यानंतर ही दोघांच्या उदाहरणं आलेली कोणत्या प्रकाराची आहे? आवृत्तीवाचक संख्या विशेषणाची आहे. हा विशेषणातला महत्वाचा प्रकार आहे किंवा विशेषण ही शब्द जातच महत्वाची आहे. आतापर्यंत आपण जे काही पेपर घेणार आहोत किंवा पेपरमध्ये TCS IBPS ला विचारलेले प्रश्न असतील किंवा MPSC ला विचारलेले प्रश्न असतील, मी तुम्हाला सांगितलं की परीक्षा कोणतीही असू द्या, विषय एक आहे, संकल्पना अनेक आहे, परीक्षा अनेक आहे. त्याच्यामुळं मी लिहिताना तेच लिहिले की सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ही सिरीज फक्त पोलीस भरती TCS IBPS किंवा MPSC साठी नाही आहे, सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कन्सेप्ट एकच आहे. परीक्षेला विचारलेली प्रश्न बघा तुम्ही, प्रत्येक परीक्षेला वेगवेगळ्या पद्धतीची प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर तिहेरी दुहेरी, बरोबर, तिहेरी दुहेरी इथं सुद्धा नामाची आवृत्ती दर्शवली जाते, बरोबर. पहिला दुसरा इथं नामाचा क्रम दर्शवला जातोय रे. मग नामाचा क्रम म्हटल्यानंतर याला काय म्हटलं जातं? क्रमवाचक संख्या विशेषण म्हटलं जातं याला.
क्रमवाचक संख्या विशेषण. आता एवढा माझ्याकडे वेळ नाहीये की संपूर्ण एक एक प्रकार घेऊन तुम्हाला मी ते सविस्तर सांगावं म्हणून. त्याच्यानंतर नंबर 4 मध्ये असला तसला. आता हे दोघंच्या दोघं काय आहेत, तर हे दोघंच्या दोघं आलेले सार्वनामिक विशेषणे आहेत. जेव्हा तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो सार्वनामिक विशेषणावरती येतो. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय असतं, तर सर्वनामाच्या मूळ रूपापासून तयार झालेलं जे काही विशेषण असतं त्याला मराठीमध्ये सार्वनामिक विशेषण म्हणतात. म्हणजे आपल्याला आता पर्यायामध्ये दिलेलं होतं असला, बरोबर, त्याच्यानंतर पर्यायामध्ये आलेलं होतं तसला. अशा प्रकारची जी काही त्या ठिकाणी आपल्याला काय दिलेली आहे तर सर्वनामे दिलेली होती, म्हणजे ती आता विशेषण म्हणून आलेली आहे, ती सर्वनामिक विशेषण म्हणून आलेली आहे. तर असला हा कोणत्या सर्वनामापासून ते सार्वनामिक विशेषण बनलेलं आहे, तर हे जे काही मूळ सर्वनाम होतं त्याच्यापासून असला अशा प्रकारचं सर्वनामिक विशेषण बनलेलं आहे. आता आयोगाने मागे एक प्रश्न विचारला होता, असला नवरा नको ग बाई, अशा प्रकारचा प्रश्न तिथे विचारलेला होता. सांगितलेलं होतं की दिलेल्या उदाहरणातील सार्वनामिक विशेषण ओळखा. म्हणजे या सर्वनामाचं विस्तारित रूप होऊन असला हे सार्वनामिक विशेषण बनलेलं आहे. त्यानंतर तसला म्हटल्यानंतर कोणत्या सर्वनामापासून बनलेला आहे ते, तर तो या सर्वनामापासून तसला अशा प्रकारचं सार्वनामिक विशेषण बनलेलं आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश तुम्हाला एवढाच आहे की अशा पद्धतीच्या संकल्पना तुमच्या क्लिअर असू द्या, कुठेच मराठीमध्ये मार्क जाणार नाही. सर मराठीमध्ये मार्क्स मिळतात का, खूप जास्त, तर खूपच जास्त मिळतात. त्या पद्धतीच्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असाव्यात आणि सराव असावा. ए आणि बी बरोबर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. इथं 3 झालेला आहे, पर्याय क्रमांक 2 थोडं टायपिंग करताना खाली वर झालेला आहे ते बरोबर, तो पर्याय खाली पाहिजे होता, हा पर्याय वरती पाहिजे होता, काय अडचण नाही. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहे. शब्द संग्रहावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. आता हा जो काही गट आहे म्हणजे तद्भव असेल, तत्सम असेल किंवा इतर देशी शब्द असतील, तामिळ असतील, तेलुगू असतील, मल्याळम असतील, पोर्तुगीज असतील, अरबी, फारसी, हे संपूर्ण शब्द प्रकार जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील, एकच महत्त्वाची गोष्ट आहे की आपला ॲप डाउनलोड करा, लक्ष्य मराठी अकॅडमी पुणेचं. त्यामध्ये लवकरच आपली नोट्स चित्र स्वरूपामध्ये, गोष्टी स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे आणि ते सर्वांसाठी मोफत असणार आहे. ओके, तर आत्ता बघा आपला पहिला पर्याय दिला होता कान, चाक आणि आग. ही सर्वच्या सर्व काय आहेत तर तत्सम शब्द आहेत, बरोबर. म्हणजे जेव्हा ती मराठीमध्ये वापरली जातात ती अशा पद्धतीने वापरली जातात. संस्कृतमधून मराठीमध्ये येत असताना ती जशीच्या तशी जेव्हा वापरली जातात तेव्हा त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तत्सम शब्द म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर घरचं जर आपण लक्षात घेतलं तर हे गृह आहे, बरोबर. त्याच्यानंतर गावाचं म्हटलं तर ग्राम आहे. त्याच्यानंतर कामाचं म्हटलं तर कर्म आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही शब्द तद्भव शब्द, बरोबर, त्यांच्या मूळ रूपामध्ये जेव्हा बदल होतो आणि जेव्हा ते मराठीमध्ये वापरली जातात तेव्हा त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तद्भव शब्द म्हणतात. तद्भव शब्दाची ही संकल्पना आहे. म्हणजे गृहामध्ये बदल झाला, घर झालं, ग्राममध्ये बदल झाला, गाव झालं, कर्ममध्ये बदल झाला, काम झालं. म्हणून त्याच्या मूळ रूप संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा ती वापरली जाणारी जी काही शब्द असतात त्याला मराठीमध्ये तद्भव शब्द म्हणून ओळखलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 हा बरोबर नाही. समजला, तो तत्सम गटामध्ये येतो. त्यानंतर गुरु, पुष्प, अग्नी हे सुद्धा तत्सम गटामध्येच येतात. आणि पोट, रेडा आणि चिमणी हे तिघच्या तिघ जे काही प्रकार आहे हे तिघच्या तिघ प्रकार देशी शब्दांमध्ये जात असतात. आपल्याला विचारलेला आहे तद्भव शब्दाचा गट, मग तद्भव शब्दाचा गट फक्त बी बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक इथं सुद्धा तसंच झालाय, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे की फक्त बी बरोबर. अशा पद्धतीने हा 6 नंबरचा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न, समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्याय गट ओळखा. आता इथं सुद्धा आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे, तर प्रश्न विचारताना विचारलेला आहे की समानार्थी शब्दांचा गट ओळखायला सांगितलंय. आता बघा, सुता आहे, तनया आहे, आत्मजा आहे, हे सर्वांना माहिती आहे, बरोबर. सर्वांना माहिती आहे सुता, तनया, आत्मजा हे कुणासाठी आलेलं आहे, तर सुता, तनया हे कन्यासाठी आलेलं आहे किंवा मुलगीसाठी आलेला आहे. बरीचशी समानार्थी शब्द त्यासाठी आहेत, बरोबर ना. सुता म्हटल्यानंतर मुलगी होते आणि सुत म्हटल्यानंतर मुलगा होतो. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात तर सरिता, कोमल आणि राघू ही तिघ शब्द वेगवेगळी आहे. सरिता म्हटल्यानंतर कुणासाठी मित्रांनो, सरिता म्हटल्यानंतर नदी आहे, आपग आहे, तरंगिणी आहे, बरोबर, निर्झरिणी आहे, जलवाहिनी आहे. म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नावांनी नदीला ओळखलं जातं. कोमल म्हटल्यानंतर काय, तर कोमल म्हटल्यानंतर मृदू,
कोमल किंवा कोवळा असं सुद्धा तुम्ही म्हणू शकतात, बरोबर ना. कोमल म्हटल्यानंतर मृदू येतो, बरोबर, नरम येतो, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने ह्या कोमलचा अर्थ होतो. राघू म्हणजे काय, रावा, किंवा त्याला आपण म्हणतो शुक, किंवा त्याला आपण सर्वजण ओळखतो पोपट, बरोबर ना. अशा पद्धतीचा हा आपला अभ्यास असावा, किंवा एकदा दोनदा तीनदा बऱ्याचदा वाचन झाल्यानंतर या सर्वच्या सर्व कन्सेप्ट आपल्या क्लिअर होऊन जातात. अनुज म्हटल्यानंतर काय असतं मित्रांनो, तो अनुज म्हटल्यानंतर लहान असतो, त्याच्यानंतर धाकटा असतो, बरोबर, कनिष्ठ असतो. अशा प्रकारचे शब्द जिथं आलेली असतात त्याला म्हणतात अनुज. किंवा नंतर जन्मलेला असतो, नंतर जन्मलेला, अशा पद्धतीने सुद्धा आपण अनुजला ओळखतो, बरोबर. त्यानंतर उद्योगी म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्याला काय म्हटलं जातं, उद्योगशील म्हणतात, बरोबर, उद्यमशील म्हणतात त्याला. म्हणजे जो त्या ठिकाणी रोजगारासाठी प्रयत्नवान म्हणतात त्याला, प्रयत्नवान सुद्धा म्हणतात, प्रयत्नवंत म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने त्याला तुम्ही ओळखू शकता जो उद्योगी असतो. आणि अनिल म्हटल्यानंतर अगदी सर्वांना परिचित आहे. अनिल म्हटल्यानंतर काय रे मित्रांनो, अनिल म्हटल्यानंतर वारा असतो, बरोबर ना, वात असतो, त्यानंतर मरुत असतो. त्यानंतर अजून त्याला काय म्हटलं जातं, मारुत सुद्धा म्हणतात, बरोबर, समीरण म्हणतात, समीर म्हणतात. म्हणजे अशा प्रकारचे शब्द सुद्धा त्यामध्ये आलेली असतात. आणि सर्वांना माहिती आहे हवा म्हणतात त्याला, वायू म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने अनिल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. एवढं जर तुम्ही दोनदा तीनदा जर रीड केलं ना तर सर्व तुम्हाला लक्षात येऊन जातं. पाय म्हटल्यानंतर अगदी सर्वांना माहिती आहे, पाय म्हटल्यानंतर पद आहे, चरण आहे, बरोबर, तंगडी आहे, बरोबर, टांग आहे. अशा प्रकारचे शब्द या पायसाठी आलेले असतात. त्यानंतर पर्ण म्हटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं लक्ष मराठी अकॅडमीचा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी आवर्जून करा. संपूर्ण रोजची 5 प्रश्न एकदम म्हणजे खूप उत्कृष्ट पद्धतीचे प्रश्न मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला म्हणजे पाठवत असतो. आवर्जून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होणार आहे. पान म्हटल्यानंतर त्याला पर्ण म्हणतात, दल म्हणतात, बरोबर, दल सुद्धा म्हणतात, त्याला पत्र म्हणतात, बरोबर. आणि त्याच्यानंतर पाणी म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे, पाणी म्हटल्यानंतर काय, तर पाणी म्हटल्यानंतर जल आहे, जीवन आहे, बरोबर ना. अशी बरीचशी शब्द त्यामध्ये आलेली आहेत. आता इथं लिहायला जागा नाही, पण आता अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व कन्सेप्ट आपल्या क्लिअर असाव्यात. मग आपल्याला विचारलेला आहे की योग्य तो पर्यायी गट कोणता, तर योग्य तो पर्यायी गट हाच आहे की सुता, तनया आणि आत्मजा. फक्त ए बरोबर, बाकी सर्व चूक. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक गटामध्ये वेगवेगळ्या अर्थाची शब्द आलेली होती. त्या सर्वांचं विश्लेषण मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. असं सविस्तर विश्लेषण आपलं असतं म्हणून मी प्रश्नांची संख्या कमी ठेवतो. त्याच्यानंतर पुढे प्रश्न आता सुद्धा यावर्षी सुद्धा हा प्रश्न म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न एमपीएससीने विचारलेला होता. प्रश्नाचं स्वरूप असा की खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य नाही. मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा जेव्हा आपण अभ्यास करतो, कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा, पण तेव्हा एखाद्या विषयाची परिपूर्ण कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे, एका टॉपिकची परिपूर्ण कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे, तरच तो विषय आपल्याला मार्क देत असतो. समजलं का? त्याच्यामुळे या सर्व कन्सेप्ट आपल्या क्लिअर असाव्यात. तर गतियुक्त आणि व्यावहारिक लिपी, बरोबर आहे, खूप लवकर ती लिपी लिहिली जात होती, बरोबर ना. म्हणजे तिला धावलिपी या नावाने सुद्धा ओळखतात, बरोबर ना. त्याच्यानंतर पुढे बाळबोध लिपी अशा पद्धती या नावाने सुद्धा ओळखतात. बाळबोध ते धाव म्हटल्यानंतर मोडी लिपीला धाव म्हणतात, पण इकडं बाळबोध लिपी म्हणजे लहानपणापासून, बरोबर, सर्वांना त्या लिपीचं ज्ञान होतं. वर्णमालेचं वैज्ञानिक वर्गीकरण हे सुद्धा त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे संपूर्ण जे काही वर्णमाला आहे तिचं वर्गीकरण आपल्याला करून दिलेलं आहे. आपण बघितले की वर्णाचं जे काही वर्गीकरण आहे, बरोबर ना, वर्णाचं जे काही वर्गीकरण आहे अगदी सर्वांना माहिती आहे. त्यामध्ये स्वर आहे, त्याच्यानंतर स्वरादी आहे, बरोबर, त्याच्यामध्ये सर्वांना माहिती आहे स्वर आहे, स्वरादी याचा समावेश होतो, व्यंजने याचा समावेश होतो. त्याच्यानंतर वर्णांची उच्चारस्थाने, कंठ, तालव्य, मूर्धन्य या सर्वांचा समावेश यामध्ये होत असतो. हे थोडक्यात सांगायचं झालं काय की जे वैशिष्ट्य इथं आलेलं आहे की वर्णमालेचं वैज्ञानिक वर्गीकरण तर शास्त्रीय दृष्ट्या वर्गीकरण वर्णमालेचं केलेलं आहे. म्हणून दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश हे चूक आहे. देवनागरी लिपीमध्ये किंवा मराठीमध्ये एक जे काही अक्षर असेल किंवा एक चिन्ह जे काही असेल त्याच्यासाठी एकच चिन्ह आलेलं आहे. म्हणजे एका अक्षरासाठी एकच लिपी चिन्ह वापरलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक जे काही तिसरं वैशिष्ट्य दिलंय ते चुकीचं आहे.
समजलं का? म्हणजे मला क दर्शवायचा असेल तर मी क अशाच पद्धतीने लिहिणार आहे, याच चिन्हाचा वापर केला जाणार आहे. तुमच्यापैकी काही जण म्हणतील की क या पद्धतीचा त्या पद्धत कोणीच म्हणू शकत नाही, प्रत्येक जण असंच म्हणणार आहे की क ह्याच चिन्हाने दर्शविला जातो. त्याच्यानंतर रस्व दीर्घ मात्रांची व्यवस्था. यस, रस्व दीर्घ स्वर असतील किंवा रस्व दीर्घ अक्षर असेल हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला विचारलेलं काय लिपीचं वैशिष्ट्य नाही असा प्रश्न विचारलाय, म्हणजे पर्याय क्रमांक 3 नाही, फक्त सी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. याची बरीचशी वैशिष्ट्य आहे. देवनागरी लिपीचं लेखन असेल, शिरोरेषा दिली जाते, स्वतंत्र चिन्ह आहे, बरीच वैशिष्ट्य त्यामध्ये मला तुम्हाला सांगता येतील किंवा माझ्या नोट्समध्ये ते उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जर नोट्स हवी असेल, आजच लक्ष मराठी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आणि ती नोट्स त्यातून तुम्हाला प्रिंट मारता येणार आहे, त्यातून तुम्हाला त्याचा अभ्यास करता येणार आहे. बघा आता 9 नंबरचा प्रश्न, कर्मभाव संकर. मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा संकीर्ण प्रयोगाचे प्रकार येतात त्यामध्ये हा कर्मभाव संकर महत्त्वाची भूमिका पार पडत असतो. मी फक्त याच्याविषयी बोलतो. आपलं लेक्चर खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लांबणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की सर कर्तृकर्म, त्यानंतर कर्तृभाव, कर्तृकर्मभाव हे प्रकार सुद्धा मला समजून सांगावेत तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी पुढच्या लेक्चरला त्यावरची प्रश्न पेपरमध्ये ॲड करतो. एक प्रकार तुम्हाला त्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने समजून देतो. कर्म भाव संकर म्हटल्यानंतर काय असतं मित्रांनो, तर त्या प्रयोगाच्या प्रकारामध्ये कर्मणी प्रयोगाची आणि त्याच्यानंतर अधिक भावे प्रयोगाची दोघांची वैशिष्ट्य एकत्र आलेली असतात. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्याला मराठीमध्ये कर्म भाव संकर असं म्हटलं जातं. म्हणजे कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग दोघांची वैशिष्ट्य एकत्र येणं म्हणजे कर्म भाव संकर होय. मग आता या ठिकाणी जर आपण उदाहरण लक्षात घेतलं तर बघा, मी एकदम साधं उदाहरण देतो, परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारलेलं आहे. वडिलांनी मुलाला मुंबईस धाडला. आता आपल्याला प्रश्न काय विचारला त्याच्यानुसार आपण दिलेलं जे काही उदाहरण आहे ते उदाहरण सोडूया बरं का. दिलेल्या आपल्याला जे काही पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायानुसार आपण आता उदाहरण सोडूया. पहिला पर्याय दिलाय, कर्माप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलते. पहिलं वैशिष्ट्य अगदी बरोबर आहे. चला, वाक्यातला कर्म कोणता आलाय, वडिलांनी मुलाला मुंबईत धाडला. धाडणारे कोण आहे, वडील, म्हणजे वाक्यातील कर्ता आले वडील. धाडलेला काय किंवा धाडण्याची प्रत्यक्ष क्रिया कुणावर घडते, या मुलावरती घडते, म्हणजे वाक्यामध्ये कर्म आलेला आहे मुलगा. माझा कार्य वाक्यामध्ये कर्म जर मुलगा आलेला आहे, पहिलंच वैशिष्ट्य कर्माप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं. तर बदलतं का बदलतं बघा. आता वडिलांनी मुलाला मुंबईत धाडला. मी आता उदाहरण लिहिणार बघा, वडिलांनी मुलाच्या ऐवजी मुलीला घेतलं, म्हणजे जे काही कर्म होतं कर्माचं मी काय बदलवलं, लिंग बदलवलं. कर्म, आता वडिलांनी मुलीला मुंबईस धाडली. चला, क्रियापदाचं रूप बदललं. काय सांगितलं, क्रियापद बदलतं तर यस बदलतं. त्यानंतर कर्म द्वितीयत. कर्म इथं ला म्हटल्यानंतर द्वितीयत आलाय. प्रत्यक्ष कर्माला तिथं सप्रत्यय द्वितीयत सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. कर्म द्वितीय तर कर्ता तृतीय विभक्तीमध्ये असतो. कर्ता तृतीय विभक्तीमध्ये आलेला आहे. हे कर्ता म्हणजे वडिलांनी, इथं तृतीय विभक्तीचं प्रत्यय त्याला जोडलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने दिलेलं जे काही दुसरं वैशिष्ट्य आहे ते सुद्धा बरोबर आहे. या वाक्यातील क्रियापद अंशतः कर्तरी असते, हे चुकीचं आहे. कर्तरी असूच शकत नाही. का, कारण की तुम्हाला मी सांगितलं वाक्यामध्ये आलेला जो कर्ता असतो, कर्तरी प्रयोगामध्ये कर्तरीमध्ये आलेला कर्ता नेहमी प्रथमेत असतो. अशा प्रकारची संकल्पना आहे. मग जर ते प्रथमेत असतं तर त्या ठिकाणी क्रियापद जे काही असतं ते क्रियापद काय येऊ शकलं असतं, कर्तरी येऊ शकलं असतं. मग आता काही जण म्हणतील की सर तिथं क्रियापद भूतकाळी आहे. अरे भूतकाळी असू द्या, काय अडचण नाही. आता हे कर्मणी प्रयोगामध्ये त्याचं रूपांतरण झालं, याचं रूपांतरण तुम्हाला भावे प्रयोगामध्ये सुद्धा करता येणार आहे. क्रियापद हे भूतकाळी आहे, भूतकाळी असू द्या, काय अडचण नाही. कर्तरी प्रयोगामध्ये सुद्धा भूतकाळी क्रियापद येऊ शकतं, भविष्यकाळी पण येऊ शकतं. क्रियापदात जे 4 अर्थ आहेत त्याच्यामध्येही क्रियापद येऊ शकतं. असं बंधन नाही का क्रियापद हे कर्तरी प्रयोगामध्ये फक्त वर्तमानकाळी असतं, असं नसतं.
ते कोणत्याही काळामध्ये येऊ शकतं, लक्षात ठेवा. आता हे झालं कर्मणी प्रयोगाचं. अजून तुम्हाला भावी प्रयोगाचं उदाहरणामध्ये रूपांतर करून देतो. वडिलांनी मुलाला मुंबईस धाडले. आता इथं जर आपण लक्षात घेतलं तर कर्ता आलेले आहे वडील, कर्म आलेले आहे मुलाला आणि क्रियापद आलेले आहे धाडले. इथं तुम्ही आता कशानुसारही बदल करण्याचा प्रयत्न केला, बदल होणार नाही, कारण की भावी प्रयोगामध्ये क्रियापद बदलतच नाही. म्हणजे हे झालं भावी प्रयोगाचं उदाहरण. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय. वडिलांनी मुलाला मुंबईस धाडले, वडिलांनी मुलीला मुंबईस धाडले, बदल होणार नाही. हे भावी प्रयोगाचं उदाहरण झालं. म्हणजे वाक्य एकच आहे, त्यामध्ये कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग दोघांची वैशिष्ट्य समाविष्ट आहे, म्हणून त्याला म्हटलं गेलं कर्म भावसंकर. म्हणून तिसरा हा पर्याय चुकीचा आहे. फक्त ए आणि बी बरोबर अशा पद्धतीनेच तिथं काय आहे ते उत्तर आहे. समजलं का? किंवा त्या ठिकाणी ए बी दिलेलं नाहीये, तर इथं आपल्याला दिलेलं आहे फक्त सी चूक. अशा पद्धतीने आपण आधी सुद्धा बघितलं की यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर अशा पद्धतीने हा 9 नंबरचा प्रश्न होता आणि शेवटचा प्रश्न आजचा. फक्त 10 प्रश्न घेतल्या. त्याच्या मागचं कारण हे काय, कन्सेप्ट ज्या काही आहे त्या खूप डिटेल मी तुम्हाला सांगतोय. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी सारे काही केले. या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा. नकारार्थी वाक्य तुम्हाला बनवायला सांगितलंय. नकारार्थी वाक्य म्हणजे वाक्यामध्ये जो काही होकार आलाय तो जसा तसा तुम्हाला ठेवायचा आहे, पुढे नकार दर्शवायचा आहे. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी सारे काही केले, बरोबर ना? म्हणजे तुमच्या जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये रूपांतर करणार आहे तेव्हा त्या वाक्यामध्ये नकार यायला पाहिजे, कन्फर्म. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काहीच केले नाही, हे चुकीचा वाक्याचा जो काही अर्थ आहे. जेव्हा रूपांतरण करतो आपण, रूपांतरणावरती प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारला गेला. वाक्य रूपांतरण म्हटल्यानंतर प्रश्न बऱ्याचदा विचारला गेला. वाक्य रूपांतरण म्हटल्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्हाला वाक्य रूपांतरणावरती प्रश्न येतो, तो वाक्याचा जो काही अर्थ असतो तो अर्थ जशाचा तसा ठेवा, जशाचा तसा ठेवावा. इथं तुम्हाला वाक्यातील अर्थ बदलवण्याचा अधिकार नाही, अजिबात नाही. समजलं का? वाक्याचा अर्थ जसा तसा ठेवावा. मग आत्ता पहिल्या वाक्याचा अर्थ जसा तसा इकडे राहत नाहीये. दुसरा आहे, शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काहीच केले नाही असे नाही, हे चुकीचं आहे. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी थोडे केले नाही, हे पण चुकीचं आहे. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काही करायचे बाकी ठेवले नाही, हे बरोबर आहे. सर्व काही केलं, सर्वच केलंय ना. सारे काही केले म्हटल्यानंतर बाकी काहीच ठेवलं नाहीये, म्हणजे सर्वच केलं आहे, बरोबर ना? होकारार्थी जर लक्षात घेतलं, सर्वच केले आहे म्हणजे सर्वच प्रयत्न त्या ठिकाणी, सर्वच केले, सर्वच प्रयत्न त्या ठिकाणी मुख्याध्यापकांनी इथं केलेले आहेत आपल्या शाळेसाठी. म्हणजे अशा पद्धतीने वाक्य रूपांतरण प्रत्येक सिरीज मध्ये आपल्या वाक्यांच्या प्रकारावरती, वाक्य पृथक्करणावरती प्रश्न असणार म्हणजे असणार. चला, आता हे पहिलं लेक्चर इथं थांबते आहे. भेटूया लवकरच पुढच्या सिरीज मध्ये, पुढच्या नवीन प्रश्नामध्ये, नवीन संकल्पनांसहित. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.